बोरपडीतील तिहेरी हत्याकांड मुलाच्या हातूनच घडल्याचे उघडकीस आले आहे. डोक्यात हातोडा घालून खून केल्याची कबुली मुलगा विश्वजित मसलकर याने पोलिसांना दिली आहे. त्याने हा कट रचून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विश्वजित मसलकर याने आई शोभा, पत्नी अर्चना आणि मुलगी किमया यांचा खून करून दरोडा टाकल्याचा खोटा देखावा निर्माण केला होता. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटणे शक्य नव्हते. पोलिसांनी घटनेच्या दिवशी रात्रीच त्याला ताब्यात घेऊन घटनेचा उलगडा केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन 7 पोलीस ठाण्यांचे अधिकारी या तपासकामी कार्यरत होते. न्यायालयाने त्याला 7 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चोरीचा बनाव दाखवण्यासाठी विश्वजित याने 1 मंगळसूत्र, 3 सोन्याच्या लहान अंगठ्या, 3 लहान बदाम हे घरातील एका फोटोमागे लपून ठेवलेले होते. पोलिसांना त्याने ते काढून दिले आहेत. विश्वजित याचे त्याच्यासोबत कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका युवतीसोबत 2 वर्षांपासून प्रेम संबंध होते. त्याला त्या मुलीशी लग्न करायचे होते. मात्र तो विवाहित असल्याने ती मुलगी लग्नाला तयार नव्हती. पत्नी अर्चनाला विश्वजितच्या या प्रकरणाची माहिती झाली होती. त्यावरून त्यांच्यामध्ये सतत वादावादी होत होती. त्याने जून 2012 मध्ये अर्चनाशी भांडण करून तिला घराबाहेर घाकलून दिले होते. विश्वजित याने थंड डोक्याने कट रचून हा खून केला आहे. लग्नाला जायचे कारण सांगून त्याने कामाला सुट्टी घेतली होती. मात्र तो घरीच थांबला. पहिल्यांदा त्याने पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून केला. त्यानंतर मुलीचा गळा दाबून खून केला. त्यावेळी समोर राहणाऱ्या मधुसूदन कुलकर्णी यांच्या घरातून आवाज आला. त्यामुळे कुलकर्णी यांनी हा प्रकार पाहिला असल्याचा विश्वजित याला संशय आल्याने त्याने त्यांच्या डोक्यात हातोडा घालून त्यांनाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी आईचा खून केला. त्याने खून करताना अंगावर असलेले कपडे आणि पत्नीचे मंगळसूत्र हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये टाकले होते. पुणे महापालिकेचे क्रीडा धोरण क्रीडा समितीचे अध्यक्ष अविनाश बागवे यांनी जाहीर केले. शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि IT नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीने अलीकडच्या काळात आपली क्रीडा नगरी अशी नवी ओळख निर्माण केली. मात्र याच पुण्यनगरीत महापालिकेतील उदासीन क्रीडा धोरणामुळे गतवर्षी विविध क्रीडा प्रकारांतील महापौर चषक स्पर्धेसाठीचा 3 कोटीहून अधिक निधी धूळ खात पडला होता. मार्च एंडिंग नंतर हा निधी वाया जाणार. यामुळे ऐन परीक्षेच्या काळातच म्हणजेच मार्चच्या अखेरच्या आठवड्यात काही खेळांच्या घाईघाईने महापौर चषक स्पर्धावरून काहींनी मलिदा लाटण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर्षी महापालिकेने क्रीडा समितीची स्थापना केल्याने अशा प्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल. या क्रीडा समितीने मागील 5 महिन्यात क्रीडा क्षेत्राविषयी विविध स्तराचा अभ्यास करून क्रीडा धोरणाचा मसुदा जाहीर केला. क्रीडा समितीचे अध्यक्ष अविनाश बागवे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. बागवे म्हणाले, पुणे शहरात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार आणि जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे शिवधनुष्य महापालिकेच्या क्रीडा समितीने उचलले आहे. खेळाडूंना मैदाने उपलब्ध करून देणे, तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण देणे, पुण्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी देशी विदेशी दर्जेदार प्रशिक्षक नेमणे, अद्ययावत क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, खेळाडूंचा प्रवास, त्यांचा आहार याची याआधी तरतूद करणे अशा अनेक शिफारसी या क्रीडा धोरणाच्या मसुद्यामध्ये करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच पुण्यातील क्रीडा संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी खेळाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा धोरणामध्ये शहरातील क्रीडा प्रशिक्षकांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख, चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करणे आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. या धोरणामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ खेळाडू दत्तक योजना. अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीने जे देणगी स्वरूपात खेळाडूंना जी रक्कम द्यायची ती देण्यात आली नव्हती, कारण धोरण निश्चित नव्हतं कुठल्या खेळाडूला किती रक्कम द्यायची हे. तर तेही या धोरणामध्ये निश्चित केलेलं आहे की कुठल्या स्पर्धेसाठी खेळाडू जाणार ह्याच्यापेक्षा त्यांनी ह्या 3 वर्षात, ह्या 2 वर्षात कुठल्या क्रीडा प्रकारामध्ये भाग घेतला आहे, अधिकृत क्रीडा प्रकारामध्ये, इन्व्हिटेशनल आणि कुठल्या बाहेरच्या अनधिकृत क्रीडा प्रकारामध्ये नाही, अधिकृत स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी काय नाविन्य मिळवले त्याच्या बेसिसवर त्याला त्या ठिकाणी आर्थिक मदत त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि राज्य पातळीच्या खेळाडूसाठी किती मदत, राष्ट्रीय पातळीच्या खेळाडूसाठी किती मदत आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या खेळाडूसाठी किती मदत हे या ठिकाणी नोंद केलेलं आहे. वैयक्तिक व सांघिक म्हणजे 3,000 पासून तर 15,000 पर्यंत या ठिकाणी दिले आहेत, 30,000 पर्यंत पण आहेत, हे या ठिकाणी केलेलं आहे. तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून स्पोर्ट्स नर्सरी आणि क्रीडा नर्सरी हे 2 उपक्रम त्या ठिकाणी समावेश करण्यात आले आहेत. स्पोर्ट्स नर्सरी ज्या ठिकाणी खाजगी जागा आहेत
त्याच्या माध्यमातून तिथे फक्त खेळाच्या सुविधा निर्माण करणे म्हणजे ग्राउंड बनवणे वगैरे हे सुविधा निर्माण करून देऊन त्या ठिकाणी लहान मुलांना क्रीडाविषयी त्या ठिकाणी आवड निर्माण व्हावी म्हणून 2 वयोगट 3 ते 7 हा एक ग्रुप असणार आहे आणि 8 ते 12 हा दुसरा ग्रुप असणार आहे. ह्या 2 ग्रुपमध्ये मुलांना त्या ठिकाणी खेळण्यासाठी एक नर्सरी आपण त्या ठिकाणी बनवलेली आहे. तशीच क्रीडा नर्सरी ही मनपाच्या मालकी जागेमध्ये जिथं मनपा वसाहती आहेत, मनपा शाळा आहेत त्यांच्या ग्राउंडवर हे या ठिकाणी बनवण्यात येणार आहे. आणि तिथं जे प्रशिक्षक असतील, जे शिक्षक असतील त्यांना मनपा सेवक जे आहेत म्हणजे आपण बालवाडी अंगणवाडीची सेविका आहेत त्यांच्या अनुषंगाने त्यांना मानधन पण द्यावं असं त्या ठिकाणी आम्ही सूचित केलेलं आहे. तसेच जे जुने व्यायामशाळा आहेत, जुने तालमी आहेत यांना देखील अर्थसहाय्य देण्याची या ठिकाणी योजनेत आम्ही नमूद केले आहे. अनिवासी क्रीडा प्रबोधिनी स्थापित करावे. सध्या महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षण मंडळाच्या वतीने एकच क्रीडा निकेतन क्रीडा प्रबोधिनी या ठिकाणी चालवली जाते. तर तशी किमान शहरामध्ये 4 भागात तरी असावी अशी त्या ठिकाणी एक योजना आहे. जे नर्सरी पण आपण जे योजना आहेत ती किमान 4 वॉर्डातून म्हणजे 2 प्रभागातून 1 अशी किमान शहरात एक 20-25 तरी स्पोर्ट्स नर्सरी असाव्यात हे त्या ठिकाणी एक आम्ही नमूद केले. दुसरं त्या ठिकाणी प्रामुख्याने जे आहे ते म्हणजे की जे सुविधा आणि जे व्यायामशाळा जे हे आपण बांधतो अनेक ठिकाणी की टेंडर पद्धतीमुळे टेंडरच भरण्यात आले नाहीत, लोकांनी हे केलं आहे म्हणून वर्षानुवर्षे ते पडून असतात किंवा काही ठिकाणी खराब होतात. तर असे इतके कोट्यवधी रुपये महानगरपालिकेने खर्च केलेत आणि त्याचा उपयोग व्हावा महानगरपालिकेतील रहिवाशांसाठी, मुलांसाठी, खेळाडूंसाठी म्हणून त्या ठिकाणी 3 महिने ते 11 महिन्याच्या करारावर त्या ठिकाणी एखादी क्रीडा संस्था जर नोंदणीकृत क्रीडा संस्था जर असेल आणि क्रीडाविषयी चांगले उपक्रम राबवत असेल तर महापालिकेच्या अधिकारात त्यांना ते 11 महिन्यासाठी देण्यात यावी. आणि जर त्यांनी जर समाधानकारक काम केलं तर त्यांना पुढच्या 5 वर्ष किंवा दीर्घकाळासाठी द्यायचं असेल तर महानगरपालिकेची जी जागा वाटपाचं धोरण आहे त्याच्या अनुषंगाने धोरणाच्या अनुषंगाने टेंडर पद्धतीने त्यांना द्यावे हे एक त्या ठिकाणी निश्चित करण्यात आले. दुसरं महापौर चषक स्पर्धा टेंडर पद्धतीने करावे का कुठल्या संस्थेला द्यावे का काय करावं ही निश्चित नव्हती. त्यासाठी एक धोरणात्मक त्या ठिकाणी महापौर चषक कसे घ्याव्यात, त्यासाठी कुठली समिती असावी, महानगरपालिका क्रीडा समितीमधून काय काय करावं हे त्या ठिकाणी आम्ही निश्चित केलेलं आहे. आणि खर्च पण राज्य पातळीच्या स्पर्धा घ्यायच्या तर काय खर्च करावा, राष्ट्रीय पातळीचा करायला काय खर्च करावा हे एक त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि यावर्षी आम्ही जसे राष्ट्रीय स्पर्धा असतात, जसे ऑलिम्पिक स्पर्धा असतात तसं एक सप्ताह एक क्रीडा महोत्सव आयोजित करावा ज्या महोत्सवामध्ये मग विविध महापौर चषक स्पर्धा एकाच वेळेस घेण्याचं योजना आहेत. उदाहरणार्थ हडपसरला जर हँडबॉलचं स्टेडियम असेल तिथे हँडबॉलचं महापौर चषक स्पर्धा होईल. तिथं शूटिंग रेंज असेल हडपसरच्या ठिकाणी तर शूटिंग तिथं हवे. भवानीपेठमध्ये वैद्य स्टेडियमचं असेल तिथं बॉक्सिंग स्पर्धा व्हावी. या ठिकाणी सनज ग्राउंड ॲथलेटिक्स अशा विविध ठिकाणी पण एका आठवड्यातच त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धा व्हाव्यात हे त्या ठिकाणी एक क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून हवं असं त्या ठिकाणी मानस आहे. दुसरं क्रीडा खेळाडूंना आणि मार्गदर्शनाला एक प्रोत्साहन भेटावं म्हणून या वर्षीपासून महानगरपालिकेच्या वतीने खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कार त्या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत. त्या ठिकाणी यावर्षी तरतूद पण आर्थिक वर्ष अंदाजपत्रकामध्ये आहे. जसं महाराष्ट्र शासन छत्रपती पुरस्कार खेळाडूंसाठी आणि दादोजी कोंडे पुरस्कार मार्गदर्शकासाठी देतं त्याच अनुषंगाने आणि त्याच नियमाच्या अटी शर्तीवर आम्ही त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये खेळाडूसाठी कैलासवासी हरिश्चंद्र बिराजदार पुरस्कार आणि मार्गदर्शनासाठी कैलासवासी बाबूराव गायकवाड पुरस्कार हे दोन्ही या शहराचे दिग्गज क्रीडा प्रकारामध्ये त्यांचं योगदान होतं त्यांच्या नावाने ही आम्ही योजना राबवणार आहोत. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल हे गांधी टोपी घालून असत्य विचार पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या सप्ताहाचा समारोप ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी काँग्रेस भवन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. उपमहापौर दीपक मानकर, शहराध्यक्ष अभय छाजेड, पालिका गटनेते अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, अरुण ढिमढिमे, अविनाश बागवे, संजय बालगुडे यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवरील चित्रे लावून केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना उपोषणाला बसवले. तेच केजरीवाल आता महात्मा गांधींची टोपी घालून असत्याचा विचार पसरवत आहेत अशी टीका ठाकरे यांनी केली. गांधीजींच्या गुजरातमध्ये
समाजामध्ये सध्या मोदी विचार मांडण्यात येत आहेत. याचा विचार काँग्रेसजनांनी करणे आवश्यक आहे. मोदी विचारांपेक्षा महात्मा गांधी यांचे विचार बळकट झाल्यावरच मजबूत भारत उभा राहील. त्यामुळे याच विचारांवर पावले टाकणे हे काँग्रेस कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे, असंही ठाकरे यांनी नमूद केले. डोक्याने सिंथेसायझर वाजवायची अफलातून कामगिरी प्रभाकर पांचाळ सुतार या कलाकाराने करून दाखवली. डोक्याचा वापर करून आपण आपली प्रगती साधत असतो, यात शंकाच नाही. मात्र एखादा कलाकार डोक्याने एखादे वाद्य वाजवू शकतो असे सांगितले तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. डोक्याने सिंथेसायझर वाजवण्याची अफलातून कामगिरी केली आहे प्रभाकर पांचाळ सुतार या एका कलाकाराने. त्यांनी सादर केलेल्या खास कार्यक्रमाला पुणेकरांनी भरभरून दाद दिली. म्युझिकल हार्ट अकॅडमीच्या वार्षिक स्नेह मेळाव्यात पांचाळ यांनी आपली अनोखी कला सादर करून उपस्थितांना थक्क केले. स्नेह मेळाव्याचे उद्घाटन नगरसेवक विकास दांगट पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्याम अगरवाल, संदीप खर्डेकर, प्राध्यापक विष्णू बडे, बाळासाहेब कुंभारकर आदी उपस्थित होते. आपल्या अनोख्या कलेविषयी बोलताना पांचाळ म्हणाले, रियाज करताना एकदा सहज सिंथेसायझरवर डोके टेकवलं असता त्यातून काही गाण्यांचे स्वर उमटले. त्यामुळे एक उत्सुकता म्हणून मी डोक्याने सिंथेसायझर वाजवण्याचा प्रयोग केला आणि हा विचार केला आणि तसा प्रयत्न सुरू केला असता मला त्यात यश मिळवले. त्यानंतर मी अनेक मराठी, हिंदी गाण्यांचा रियाज केला. पांचाळ यांनी मेरे सपनों की रानी आणि खैके पान बनरसवाला ही गाणी प्रेक्षकांसमोर सादर करून डोक्याने सिंथेसायझर कसा वाजवायचा हे दाखवून दिले. श्रीदेवी चतुशृंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने 16 ते 24 ऑक्टोबर दरम्यान चतुशृंगी मंदिरात नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात मध्यरात्री 2 पासून भाविकांसाठी मंदिर खुले राहणार आहे. मंदिराच्या रंगरंगोटीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसन्न जगताप यांनी दिली. नवरात्रोत्सवात दिनांक 16 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता विधिवत पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. अभिषेक, श्रीसूक्त, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र प्रदान, महाआरती यावेळी होईल. पौरोहित्य नारायणराव कानडे गुरुजी करणार आहेत. नवरात्रात दररोज सकाळी 10 आणि रात्री 9 वाजता आरती होईल. तसेच प्रत्येकी 5 मंडळांची भजने आयोजित करण्यात आली आहेत. दिनांक 23 ऑक्टोबरला सायंकाळी 7:30 वाजता नवचंडी होम होईल. साई वेद समितीच्या वतीने 15 महिला दररोज गणपती मंदिरात वेदघोष करणार आहेत. दररोज सकाळ आणि संध्याकाळी 1 तास सनई वादन होईल. विजयादशमी निमित्त सीमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून विद्यापीठ प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात येईल. श्रीदेवीची 32 किलो चांदीची मूर्ती चांदीच्या पालखीत ठेवून मिरवणूक काढली जाईल. नगारा, ढोल, लेझिम, चौकडा, भुते, वाघ्या मुरळी, बँड पथक अशा पारंपरिक वाद्यांसह वाजत गाजत निघालेली मिरवणूक हे या दिवसाचे वैशिष्ट्य असणार आहे. मंदिराच्या सुरक्षिततेसाठी 8 CCTV कॅमेरे, बॅरिकेड्सची व्यवस्था, पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड्स यांच्या मार्फत सुरक्षा यंत्रणा, 20 खासगी सुरक्षा रक्षक आणि वृद्ध सेवा केंद्राचे 150 स्वयंसेवक असणार आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमागील रहस्य दिल्ली पोलिसांनी उलगडले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटात शुक्रवार पेठेत राहणाऱ्या फिरोज सय्यद याचा हात असल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा दहशतवादाचा वावर स्पष्ट झाला आहे. दिल्लीत इंडियन मुजाहिद्दीनच्या 3 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांचा सहभाग पुण्याच्या दिनांक 1 ऑगस्ट रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यानंतर फिरोजच्या मोमीनपोऱ्यातील एका इमारतीच्या तळमजल्यावरील घराला टाळे होते. तेथे जवळच राहणाऱ्या त्याच्या सासरच्या कुटुंबियांनाही याविषयी काहीही माहिती नव्हती. मात्र टीव्हीवर आलेल्या बातम्या आणि प्रसिद्धी माध्यमांनी याविषयी केलेली विचारणा त्यांना ही घटना समजल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तेथे गर्दी केली होती. त्याचे आई, वडील आणि इतर कुटुंबीय राहत असलेल्या शुक्रवार पेठेतील इमारत आणि कॅम्पातील त्याच्या दुकानाजवळही बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान काही पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तेथे रवाना झाले होते. मात्र याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर येत नव्हती. अखेर सायंकाळी 5:30च्या सुमारास खडक पोलिसांनी त्याच्या घरी त्याच्या कुटुंबियांकडे चौकशी केली आणि परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला. यापूर्वी त्याच्या वडिलांनी आणि दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भावाने प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, फिरोजचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि सर्वांना मदत करण्याचा आहे. तो त्याच्या कामाशिवाय अन्य काही विचारही करायचा नाही. मग असे कसे होऊ शकते हा आमच्या
आमच्यासमोरचा प्रश्न आहे. या संदर्भात आम्हाला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही असेही ते म्हणाले. फिरोज हा पुण्यातील शुक्रवार पेठेतील एका मराठी शाळेत शालेय शिक्षण घेत होता. दरम्यान त्याने 7 वर्षांपूर्वी पासपोर्ट काढला असून त्याने एकदा हज यात्रा केल्याची नोंदही पोलिसांकडे असल्याची माहिती समोर आली आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.